काही दिवसापूर्वी मी खूप मोठी माती खाल्ली होती. सो काय खाल्ली ते सांगते तुम्हाला पुढे. तर सकाळी उठले, ब्रेकफास्ट केला. मस्त इकडं अमेरिकन ब्रेकफास्ट बनवला होता आज मी. ॲव्होकाडो सँडविच. या तुम्ही पण खायला. त्यानंतर आम्ही उन्हात बसलो होतो. तर ह्यांना मेथीचं आणि कोथिंबीरचं झाड लावून घ्या. तो मस्त आमचा ब्रेकफास्ट झाला होता. ऊन पण आलं होतं. तर ह्यांनी ते करून घेतलं आणि मी पण निवांत बसले होते गॅलरीमध्ये ऊन घेत. मी तुम्हाला बोलले होते ना, मी काही दिवसापूर्वी माती खाल्ली होती. सो तीच खाल्ली की मी स्वतःहून माझे हेअर्स समोरचे कट करायला गेले. तर ते खूप खराब कट झाले. त्यामुळं मग सगळा चेहऱ्याचा लुक गेला. सो एनिवे त्यानंतर इकडे अनन्या आहे ना आमच्यासोबत कमी राहते आणि डकसोबतच आजकाल जास्त राहायला लागली आहे. सो दिवसभर तिचं डकला काही ना काही खाऊ घालणं चालू आहे. त्यानंतर मग मी थोडंसं क्लिनिंग करायला घेतलं परत. आणि इकडे अमेरिकेमध्ये जे पण इंडियन राहत असतील त्यांच्या घरी मॅन्डेटरी आहे मग आणि बादली. सो आम्ही पण त्याच्याशिवाय नाही राहू शकत. आम्हाला लागतेच. त्याच्याशिवाय आंघोळ केली असं वाटतच नाही. इकडे अमेरिकन तर नाही यूज करत हँडस्प्रे. आम्हाला लागतोच म्हणून आम्ही हँडस्प्रे बसून घेतला. तर तिकडे अनन्या ज्यूस बनवत होती आणि मी साईडलाच गरम गरम मस्त थालीपीठ बनवले होते. काल रात्री माझी भाजी राहिली होती. सो मी त्याच्याच थालीपीठ बनवले. त्यानंतर मग अनन्याने थालीपीठ आणि दही खाल्लं. नंतर इथे वाईट डक आला होता बाहेर, बघितलं होतं. तर नंतर विचार केला चला आज काही करून आपण सेट करून घेऊया किचन. सो मग किचन करायला घेतलं, सेट करायचं. आणि इकडच्या किचनमध्ये कॅबिनेट्स जरा थोडे मोठे आहे, स्पेस पण आहे मला, म्हणून मग इकडे मी खायच्या गोष्टी ठेवून दिल्या. कधीच आपल्याला एअर फ्रायर आणि मिक्सर लागतो. सो ह्या साईडला मी तेच ठेवून दिलं आणि खायच्या गोष्टी आणण्यासाठी. सो त्यानंतर माझे मोठे मोठे जे डबे आहेत ते इकडे ट्राय करत होते बसवायच्यासाठी. त्यासाठी मग ह्यांनी बघितलं तिथं ट्राय करून, ते काही झालंच नाही म्हणून मग आम्ही सोडून दिलं. मग परत मग मी सगळे माझे डबे होते त्याच्यामध्ये सगळं पल्सेस भरून ठेवले. तर इकडे पसारा बघताय तुम्ही आता. त्यानंतर तिखट मिठाचा डब्बा भरून ठेवला. छान क्लीन केलेलं हे 4च दिवस राहतं. सारखं क्लिनिंग करत राहावं लागते तेव्हाच ते छान राहतं. नाही तर आता 2-3 दिवसांनी परत बघा किती छान वाटतं ना, नवीन आपण लावतो तेव्हा. पण ते थोडेच दिवस छान वाटतं. त्यानंतर परत मग आहे तेच आपलं होत राहतं. आणि इकडे मला हेल्प करत होती तर तिथं त्याच्यात पण मस्ती चालू होती. सो इकडे बघू शकता सगळं आपलं आता किचन सेट झालेलं आहे. ऑलमोस्ट मला पूर्ण रात्र झाली होती, थकले होते, पण सेट करून टाकलं सगळं. त्यानंतर फ्रीज मॅग्नेट लावायला घेतले. अशा प्रकारे सगळं किचन माझं सेट करून झालं. चला आता भेटूया आपण नंतर. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.